इंट्रोडक्शन तुम्हाला आमच्या खुशीताईने दिला आहे। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणखी आज आम्ही थोडं चिकनची भाजी बनवणार आहोत। हे विश्वास नाही। आणखी तुम्हाला आता मी माझी आपली मावशी दाखवते। ही बघा, मला थोडी बिझीच आहे कारण की तिला चिकनची भाजी बनवत आहे ती। आणि हे माझी बहीण अंशू। हाय कर, लाईक करा, शेअर करा। आणि यांनी वेगळ्या पद्धतीचे चिकन खायचं आहे माझ्या हातच्या, त्यासाठी ही मेहनत सुरू आहे इकडे। लसण वगैरे नाही तर हा सगळ्यात हार्ड काम वाटते। सर्वात आधी मी इथे पॅन ठेवला आहे, गरम झालं की सर्वात आधी तेजपत्ता टाकत आहे। आणि इथे आता मी खडा मसाला टाकला आहे। खडा मसाल्याच्या नंतर मी सांगणार तुम्हाला त्याच्यामध्ये खोबरं वगैरे, कांदा आपण जे टाकतो खडा मसाला वाटून ते टाकलं आहे। त्याच्यासुद्धा मी व्हिडिओ एक बनवेल। हा मसाला खूप छान बनतो। याच्यामध्ये शेंगदाणे, तांदूळ, चण्याची डाळ वगैरे टाकून जर बनवला। त्याच्यानंतर इथे आलं लसणाचं पेस्ट टाकलं आहे थोडंसं, खूप जास्त प्रमाणात नाही टाकलं। बघू शकता, याला छान तेल सुटतपर्यंत असं कमी आचेवर याला होऊ द्यायचं। हे बघा, इथे आता तेल सुटलं आहे। 2 ते 3 मिनटं मी होऊ दिले याला मध्यम आचेवर। आणि शक्यतो याला मध्यम आचेवरच होऊ द्यायचं, नाहीतर ते लागतो पण तो मसाला। भाजीमध्ये जो मी खडा मसाला एक टाकला आहे, ज्याच्यामध्ये कांदे, तांदूळ आणि शेंगदाणे, खोबरं ते सर्व म्हणजे याच्यात करून जे टाकलं आहे त्याचा व्हिडिओ मी नंतर टाकेल, कारण याच्यामध्ये टाकेल तर तो खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल। नंतर इथे मी थोडीशी पालक घेतली आहे। पालकला छान स्वच्छ धुवून थोडंसं बारीक पेस्ट करून घेतलं आहे। आणि ते मी खडा मसाला टाकला, आधी तेजपत्ती, नंतर अद्रक समारचा पेस्ट टाकला आणि आता हे पालक टाकत आहे थोडीशी वाटून। याच्याने ग्रेव्ही खूप छान बनते आणि याचे ग्रेव्ही जे आहे ते छान अशी गाडी बनते। त्याच्यानंतर याचा कलर खूप सुंदर येतो आणि दुसरी गोष्ट खायला सुद्धा एकदम ही चव लागते। तुम्ही पण एकदा नक्की असंच बनवून पहा। हे बघा, याला सुद्धा मी तेलातच होऊ देत आहे छान। 2-3 म्हणजे 5 मिनटं तरी याला कमी आचेवर होऊ देत आहे ढाकण लावून। बघू शकता तुम्ही, मध्यम आचेवरच होऊ द्यायचं, नाही तर करपून जातो मसाला तो। हे बघा, याचा तुम्ही कलर बघू शकता, इतकं सुंदर कलर येते याच्या, म्हणजे खुशबूसुद्धा खूप छान येते। याच्या टेस्ट एकदा जरी तुम्ही हे करून बघा अशा पद्धतीचं चिकन। इथे मी हळद घातली आहे, हळद घातली आहे, लाल तिखट घातली आहे आणि आपला जो काळा गरम मसाला येतो तो सुद्धा घातला आहे। लास्टमध्ये मीठ घातले। याच्यामध्ये मी टमाटर नाही घालत आहे। बघू शकता याचा कलर ग्रेव्हीचा कलर बघा, याला खूप सुंदर सुटला। आणि हा लास्ट म्हणजे मसाला जेव्हा शिजत आला तर याच्यामध्ये एव्हरेस्टचा जो हा मसाला येते चिकनवाला तो घालत आहे थोडासा, बघू शकता। आणि हे पालक जे मी वाटले होते त्याच्यात पाणी घालून थोडंसं घालत आहे याच्यामध्ये, मसाला करपणार नाही आणि छान शिजणार तो। याला पुन्हा मी 4 ते 5 मिनटं होऊ दिलं आहे कमी आचेवर। हे बघू शकता, पूर्ण जेवढे आपण मसाले घातले सर्व एकजीव झाले आणि छान झाले हे बघू शकता तुम्ही। आता याच्यामध्ये मी एक आणखी वस्तू घालणार आहे, 2 चम्मच छोटेवाले ते मी दही घातले याच्यामध्ये, आंबटवाली नाही, एक ते हल्दीरामचे ते गोड दही म्हणून मीडियम राहते ती घातली आहे 2 चम्मच। दही टाकल्यामुळे काय होणार, टेस्ट खूप सुंदर दिसते आणि त्याच्यानंतर कलर खूप छान येतो त्याचा। अशा पद्धतीने जर भाजी बनवली ना तर एकतर भाजी खूप टेस्टी होणार, प्लस त्यामध्ये ग्रेव्ही जी आहे त्याची खूप, आणि पालक जे आहे आपण वाटून टाकतो ना त्याच्यामध्ये त्या भाजीचा कलर पण खूप छान दिसते, प्लस ती टेस्टी सुद्धा लागते आणि त्याची जी ग्रेव्ही आहे ती छान गाढी बनते। आणि दही टाकल्यामुळे पण त्याचा सुद्धा टेस्ट जो आहे खूप छान लागतो, प्लस त्याच्यामध्ये तेल सुटतो आणि त्याचा जो कलर आहे भाजीचा तो खूप छान दिसतो। नंतर मी दाखवते तुम्हाला समोरचा व्हिडिओ। दही टाकल्यामुळे याच्यात तुम्ही कलर बघू शकता, पूर्ण मसाले शिजले आणि पूर्ण तेलवर आले आहे। दही टाकल्याने याचा कलर इतका सुंदर येतो, तुम्ही एकदा करून बघा। आणि कलरचा याचा टेस्टसुद्धा खूप छान येतो। आणि टमाटर म्हणून मी घातला पण नाही आहे, टमाटर तसे घालत पण नाही नॉनव्हेजच्या भाजीत, पण थोडासा तरी घालतात, 1 तुकडा किंवा अर्धा तरी। हे बघू शकता। आणि आम्ही 3 जण आहो म्हणून 1.5 पाव चिकन मी हे छान स्वच्छ पाण्याने धुवून ठेवलं होतं, 2 ते 3 पाण्याने छान धुवून ठेवलं होतं याला। 1.5 पाव चिकन आहे हे बघा, छान स्वच्छ धुवून याला पूर्ण मसाल्यामध्ये मी टाकले आहे, छान याला होऊ देत आहे, मसाल्यामध्ये पूर्ण फिरवून घेते। आणि नक्कीच एकदा असं ट्राय करा तुम्ही, खूप छान याचा टेस्ट येतो आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतो आणि वेगळ्या पद्धतीचं याच्यासाठी वाटते हे, कारण याच्यामध्ये आपण दही आणि पालक टाकली आहे, टेस्टसुद्धा आणि हे सर्वच खातील। हे बघू शकता चिकन शिजल्यावर तुम्ही बघा किती सुंदर दिसत आहे हे।
अर्धी म्हणजे 50 या 60% तरी ही शिजली आहे. तेलसुद्धा याला सुटत आहे. आणि बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर. याच्यात मी आता थोडं पाणी घातलं आहे. खूप जास्ती मला करायचं नाही पाणी, थोडी मोकळीच करायची आहे. तर बघू शकता तुम्ही, तुम्हाला जसं वाटेल तुम्ही पाणी घालू शकता याच्यामध्ये, कारण ऑलरेडी आपण याच्यामध्ये पालक वगैरे घातली तर छान ग्रेव्ही त्याची गाढी येतो. हे बघा पाणी घातल्यामुळे तर पुन्हा याच्यामध्ये मी लास्टमध्ये थोडासा आपला जो गरम मसाला असतो ना, जेव्हा भाजी उकडत राहते ना, तर त्या उकडत्या भाजीमध्ये मी थोडासा आपला गरम मसाला येतो जो काढावाला सुरुचीच्या वाघमारे, तो थोडासा घालते आणि एव्हरेस्टचा. आणि लास्टमध्ये मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि आता सांबार घालते आहे. बघू शकता ही भाजी, कलरसुद्धा तुम्ही बघू शकत आहे. ऑइल मी खूप जास्ती नाही घातलं आहे भाजीमध्ये. आणि तसे आपण दही वगैरे